साथियों नमस्कार। आप सभी का आज की फेसबुक लाइव में हार्दिक स्वागत है। और साथियों आज मैं मेरे ही खेती में हूँ। हमने मोरिंगा प्लांट लगाया है पिछले लगभग यहाँ पे 10 मंथ हो चुका है। और आपको मैं आज लाइव पे दिखाऊंगा कि ये जो मोरिंगा प्लांट है वो पूरा हमने हमारा आईएमसी का एग्रीकल्चर जो प्रोडक्ट्स है इसके ऊपर डेवलप किया है, राइट। और हमारा पूरा पानी जो एक क्षारीय है उसके बावजूद भी ये मोरिंगा प्लांट देखिए आप कैसा आया है। तो मैं आपको दिखाता हूँ। ये बहुत ही ज़बरदस्त इसका रिज़ल्ट हमें अग्रो ग्रोथ बूस्टर से मिला है। और आप देख सकते हैं कितने मोरिंगास इसको लगे हैं, आप देखिएगा। तो ये जो शौगा है ये बहुत ही बढ़िया है। आप देखिए इसकी ग्रीनरी कैसी है, इसकी साइज और ग्रीनरी ये बहुत ही बढ़िया है, आप देख सकते हैं। मित्रांनो, ॲग्रो ग्रोथ बूस्टर हे खूप कमालीचं प्रोडक्ट आहे। ॲग्रो ॲक्टिवेटर, प्लांट केअर, त्यानंतर फ्लावर केअर, सीड केअर, हर्बल ॲग्रो ग्रोथ प्रमोटर्स हे जे प्रोडक्ट्स आहे हे याचाच वापर या पूर्णपणे मोरिंगा प्लांटमध्ये झाला आहे। हा जवळपास 2 एकरचा बाग आहे मित्रांनो। आणि बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त याला शेंगा लागलेल्या आहे। किती शेंगा लागलेल्या आहे बघू शकता तुम्ही। आणि जवळपास रोज 150 किलो 100 किलो डेली कन्झम्पशन आहे। रोज 100 ते 150 किलो शेंगा याच्या निघत आहे। आणि खूप चांगला रिझल्ट मला हर्बल ॲग्रो ग्रोथ बूस्टरचा भेटलेला आहे। म्हणजे नक्कीच की ही जी शेती आहे ही पूर्ण क्षारीय असल्यामुळे इथं शेवगा हे पीक जे आहे ते येणं पॉसिबल नव्हतं। पण जे IMC जे प्रोडक्ट्स आहे ॲग्रो प्रोडक्ट जे WHO ऑर्गेनिक सर्टिफाईड आहे आणि पूर्ण वॉटर बेस्ड प्रोडक्ट्स आहे ते। आणि त्यानंतर पूर्ण हे जमिनीला सुपीकता बनवण्याचं आणि पाण्याचा pH मेंटेन करण्याचं जे काम आहे ते प्रोडक्टचा मेन गुणधर्म आहे। आणि त्यामुळे याचा जो रिझल्ट्स आहे तो खूप छान मला भेटलेला आहे। आज मोरिंगामध्ये मल्टीविटॅमिन आहे, त्यानंतर हे सुपर फूड मानलं जातं आणि खूप सारे विटामिन्स, मिनरल्स आणि जीवनसत्वे आज मोरिंगामध्ये आहे। आणि नक्कीच हे जे शेती आहे, हे जे पीक आहे मोरिंगा, हे आपल्या ऑर्गेनिक पद्धतीनं जर आपण बूस्टरच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या जैविक प्रोडक्टच्या माध्यमातून जर आणलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो। संपूर्ण शेतकरी वर्ग जे आहे सर्वांनी नक्कीच आपल्या ॲग्रो प्रोडक्टचा वापर केला पाहिजे। कारण हे कुठल्या प्रकारचं ह्याच्यामध्ये केमिकलचा वापर केला जात नाही आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पेस्टिसाइड्स नाही आहे। हे पूर्ण 100% ऑर्गेनिक आहे आणि याचा रिझल्ट आज मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतोय। लाईव्ह तुम्ही बघू शकता, हे मोरिंगाज आहे लाईव्ह। याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं 1% पण आपण केमिकलचा वापर केलेला नाही आहे, असा याचा रिझल्ट आहे मित्रांनो। नक्कीच तुम्ही देखील लाभ घ्या। आणि जबरदस्त प्रोडक्ट्स हे ॲग्रिकल्चरचं काम करतं आहे। हायड्रोजल हे एक प्रोडक्ट कंपनी नवीन लॉन्च केला आहे, जे जिथं कमी पाणी आहे, जिथं पाणी नाही आहे, पाण्याची कमतरता आहे, जर तुम्ही 1 एकरमध्ये 3 किलो वापरलं तर जवळपास 1 किलो 600 लिटर पाणी स्टोरेज करून ठेवतं जमिनीमध्ये। आणि जिथं 5 पाणी तुम्हाला भरायचे आहे तिथं अवघ्या 2 पाण्यामध्ये तुम्ही कुठलंही पीक काढू शकता। सगळ्या फळबागांना ते चालतं आणि कांद्याला चालतं। सर्व गहू, ऊस, मका टोटल पिकांना हायड्रोजल हे प्रोडक्ट पाणी जमिनीमध्ये साचून ठेवतं आणि त्यानंतर जसं जसं मुळीला पाणी लागन तसं देण्याचं काम हे हायड्रोजल जे आहे हे करीत असतं। हर्बल ॲग्रो ग्रोथ बूस्टर जे आहे हे एकरी 1 लिटर वापरायचं आहे आपल्याला। त्यानंतर ॲग्रो ॲक्टिवेटर जे आहे ते एकरी 250 ml आपल्याला वापरायचं आहे। खूप छान याचा फायदा आहे मित्रांनो।
हे पूर्ण NPK बेस आहे, म्हणजे नॅचरल NPK याच्यामध्ये आहे. आणि बेंटोनाईट घटकापासून जे बनलेलं आहे, मुंगफळी जी आहे आपली याच्यापासून बनलेलं आपलं ग्रॅन्युअल, याच्यामध्ये खूप जबरदस्त फॉर्म्युला आहे NPKचा. तो रिझल्ट जो आहे 4 किलोच्या बॅगमध्ये ते येतं, त्याचा खूप मोठा रिझल्ट भेटतो आपल्याला. नक्कीच तुम्ही याचाही वापर करू शकता. तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर हा आपला मेन बेस आहे. ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टचा भरपूर तुम्ही वापर करा आणि याचा रिझल्ट्स तुम्ही घ्या. आणि नक्कीच केमिकल जे आहे ते टेम्पररी रिझल्ट तुम्हाला देतं, आणि रिझल्ट टेम्पररी देतं, पण जमिनीची खूप मोठी नुकसान त्याच्यामुळं होत चाललेली आहे. वर्षानुवर्ष जर आपण पेस्टिसाईडला किंवा रासायनिक खतं याचा जर वापर करत राहिलो, तर आजच बघा तुम्ही 50-60 वर्षामध्ये आपली पूर्ण जमीन जी आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे. आणि आणखीन जर आपण वापर करत गेलो तर नक्की त्याचा खूप नुकसान आपल्याला होईल. जे पण कुबी फ्लावर असे पिकं लावतात आणि त्याच्यामध्ये आळी ही जर कंट्रोल होत नसन, तर तुम्ही नोआन किंवा गॅस पॉयझनचा वापर केल्यानंतरही आळी कंट्रोल होत नसन, तर गॅस पॉयझन सोबत जर तुम्ही आपला फ्लोर गोल्ड याचा वापर केला तर आळी संध्याकाळपर्यंत तुमची पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊन जाते आणि परत होत पण नाही. असे खूप रिझल्ट्स आहे. तुम्हाला जी पण माहिती पाहिजे ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल, की कोणत्या पिकाला कोणतं वापरायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण याचा वापर केला पाहिजे, तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क करू शकता. आम्ही प्रत्येक शेतकरी वर्गाला फ्री मार्गदर्शन करतो आणि त्यांना आम्ही पूर्णपणे 2 ते 3 वर्षामध्ये ऑर्गॅनिकवरती घेऊन येतो. राईट, ऑर्गॅनिकवरती घेऊन येतो. हे तर आमचं ध्येय आहे. तुम्ही बघू शकता, हे लाईव्ह आहे. तुम्ही याची पूर्ण टेस्टही घेऊ शकता. हे पूर्ण 100% ऑर्गॅनिक आहे आणि याचा खूप चांगला रिझल्ट हा आपल्याला भेटतो. शेवग्याला ऑलरेडी पाणी कमी लागत असतं, राईट, पण ही जी जमीन आहे ही पूर्ण जिथं जास्त पाणी कंटिन्यू साचतं किंवा पाणी लवकर त्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी जमीन आहे, तरीही देखील शेवगा इथं नंबर 1चा आला. याचं कारण म्हणजे ॲक्टिवेटर, जे मुळीला आवरण तयार करतं, मुळी खराब होऊ देत नाही. आणि त्यानंतर जादा पाणी झालं तरी ते जे पीक आहे ते उभळत नाही किंवा खराब होत नाही. असे खूप सारे फायदे आहे. तुम्ही नक्की त्याचा वापर करा, याचा लाभ घ्या जास्तीत जास्त, इतकंच मी सांगेन. सो सर्वांना थँक्यू. गुड MC. आज ॲग्रिकल्चर हे खूप मोठी क्षेत्र आहे. पूर्ण भारतामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठा टर्नओव्हर आपण ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून करू शकतो आणि खूप जबरदस्त करू शकतो. शेवग्याबद्दलही देखील तुम्हाला कुठलं मार्गदर्शन लागलं तरी पण भेटून जाईल. राईट, कमी खर्चामध्ये एक मोठं उत्पन्न देणारं पीक आहे शेवगा आणि खूप जबरदस्त आहे. आजही आमचा रोज जवळपास 100 किलो शेवगा हा 40 रुपये 50 रुपये किलोनी 60 रुपये किलोनी जात आहे आणि खूप चांगला रिझल्ट याला कंटिन्यू भेटत आहे. आपले IMCचे ॲग्रो प्रोडक्ट्स आहे. ओके, सो मित्रांनो, ॲग्रिकल्चरचा जास्तीत जास्त प्रचार करा तुम्ही, आणि खूप स्वस्त आहे. मार्केटमध्ये तुम्ही जे 10-26-26-00-24 24-24-0 तुम्ही जे पण वापरता, जे पण तुम्ही NPK वापरता, जे पण खतं वापरता, त्याच्या तुलनेमध्ये 1001% जादा रिझल्ट देतं आपले प्रोडक्ट्स. कारण हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले आहे. याचा जास्तीत जास्त तुम्ही लाभ घेऊ शकता आणि भरपूर याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू. गुड MC ऑल. नक्कीच IMC ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स हे 18 वर्षापासून पूर्ण भारत देशामध्ये काम करतात आणि सगळ्या प्रकारच्या जमिनीला याचा लाभ होतो. मग ती काळी जमीन असू द्या, पांढरी जमीन असू द्या, निचरा होणारी असू द्या, चिकट होणारी असू द्या, कुठल्या प्रकारची जमीन असू द्या, क्षारीय असू द्या, ह्या प्रत्येक जमिनीला याचा खूप चांगला फायदा आहे जो आपल्याला होत असतो. फक्त याचं जे प्रमाण आहे की तुम्ही याचं जे प्रोडक्ट्स आहे ते वापरायचे कोणत्या कोणत्या स्टेजला वापरायचे आहे याचं नक्कीच तुम्ही त्याप्रमाणे जर वापरली तर याचा खूप मोठा लाभ हा तुम्हाला होईल. कुठलाही स्प्रे करताना जर आपण पंपामध्ये पाण्याचा pH मेंटेन करून जर ते औषध टाकलं, त्याचा रिझल्ट जो आहे तो 100% जास्त येतो. तर pH मेंटेन करण्यासाठी आपल्याकडं अल्कलाइन मिनरल ड्रॉप आहे, जो पाण्याचा pH मेंटेन करतो आणि औषधाचा जो पॉवर आहे, जी ताकद आहे औषधाची, ती जवळपास 1001 पटीने वाढते.
कारण पाण्याचा तुमचा पीएच ज्यावेळेस मेंटेन होतो त्यावेळेस औषधाचा रिझल्ट जो आहे, जो 10 दिवसात येणार, जो 8 दिवसात, जो 5 दिवसात येणार, तो अवघ्या तुम्हाला 2, 3, 4 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होते आणि याचा खूप चांगला लाभ होतो. म्हणून अल्कलाईन मिनरल ड्रॉप हा कशा पद्धतीने वापरायचा, बुस्टर कशा पद्धतीने वापरायचं, ग्रॅन्युअल कशा पद्धतीने वापरायचं, त्यानंतर जे आपलं हायड्रोजल आहे ते कशा पद्धतीने वापरायचं, राईट, त्यानंतर ॲक्टिवेटर कशा पद्धतीने वापरायचं, याची पूर्ण माहिती तुम्ही मला विचारू शकता. माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे असेनच. आमची पूर्ण टीम, जवळपास आमची जी ॲग्रिकल्चर टीम आहे ती शेकडो लोकांची टीम आहे, जी रात्रंदिवस पूर्ण राज्याच्या बाहेर पण काम करते. आमच्या टीमला तुम्ही संपर्क करू शकता, जे खूप मोठं काम ॲग्रिकल्चरवर करताय, ज्याच्यामध्ये खूप मोठी टीम आहे आपली शुभमजीची, जी पूर्ण पुणा एरिया बघते. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सूरजजीची टीम आहे, जी पूर्ण अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा बघते. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यानंतर सौरभजीची टीम आहे, ती देखील खूप छान काम एरिया बघते. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, राईट. त्यानंतर कल्पना मॅडमची टीम आहे, ती पूर्ण भंडारदरा अकोला तो भाग बघते आणि पुणे भाग बघते. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. अशी ॲग्रिकल्चरची खूप मोठी टीम आहे आपली. गोविंद भोसले सरांची टीम आहे, जी नाशिक डिव्हिजन, नाशिक भाग बघते. निफाड आसन, नांदुर्डी आसन, त्यानंतर पिंपळगाव आसन, हा पूर्ण भाग जो आहे ती भोसले सरांची टीम बघते. त्यानंतर साळवे सर आहे, त्यांची टीम नगर जिल्हा बघते. अशी खूप साऱ्या आपल्या टीम्स आहे. रेखा जाधव मॅडमची टीम आहे, जी कर्नाटक बघते, कर्नाटक आणि पुणे, राईट. तर ही पूर्ण ॲग्रिकल्चरची जी एक्सपर्ट टीम आहे, ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे काही वर्षाचा, ज्यांना खूप छान एक्सपिरियन्स आहे, आणि आम्ही फक्त रिझल्टवर काम करतो, ना की प्रोडक्ट सेलिंगवर काम करतो. आमचा जो मेन मोटो आहे तो आहे शेतकऱ्यांना रिझल्ट जास्तीत जास्त भेटले पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, उत्पन्न जास्त निघलं पाहिजे, राईट. आणि जमीन जी आहे तिचा पोत सुधारला पाहिजे, जमीन सुपीकता जमिनीला भेटली पाहिजे. तर अशा प्रकारे आमच्या पूर्ण टीमचा जो आहे तो मोटो आहे. नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त याचा लाभ घ्या, आमच्या टीमचा फायदा घ्या. जवळपास पूर्ण टीम ही खूप जबरदस्त पद्धतीने काम करते. नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. सो थँक्यू.